नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्राचाच नाही तर देश पातळीवरचाही शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून महत्त्वाचा आहे। या दुग्ध व्यवसायाशी निगडीत अनेक यशोगाथा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत। आजही या दुग्ध व्यवसायाशी निगडीत अशी एका ग्रामीण शेतकरी तरुणाची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत। वयाची 25 ही गाठली नाहीये अशा या कर्तवगार तरुण मित्राला म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील अजय मधुकर गुंजाळ या युवक मित्राला आपण भेटणार आहोत। गोकुळ डेअरी फार्मने आजवर भारतात अनेक राज्यांमध्ये गाई व म्हशींची विक्री केलेली आहे। त्याच्या ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर पशुपालन व्यवसायाचा विचार करत असाल, तुम्हाला हव्या असलेल्या गाई व म्हशी यांची आजच ऑर्डर द्या किंवा केवळ चौकशीसाठीही तुम्ही संपर्क करू शकता। तुम्हाला जर गोकुळ डेअरी करनाल हरियाणा येथून गाई म्हशी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर नक्की संपर्क साधा। 2020 मध्ये अजयनं या व्यवसायात स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली आहे। त्याआधी वडिलांबरोबर ते या व्यवसायात होतेच। आता या व्यवसायात त्यांच्याकडे 17 गायी आहेत आणि या गायींपासून रोज सुमारे 120 ते 130 लिटर दुधाचं ते संकलन करतायत। त्यानं सांगितलं की माझं ऑटोमोबाईल्स डिप्लोमा शिक्षण झालेलं आहे। हे झाल्यावर पुण्याला एका कंपनीमध्ये काम करण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण त्यामध्ये तो रमू शकला नाही। यांच्या भावालाही नोकरी जमली नाही, त्यामुळे त्यांचा भाऊ हॉटेल व्यवसायात शिरला आणि अजयनी वडिलांना गायींचा गोठा तयार करून मागितला। या गोठ्यामध्ये 2 गायींपासून सुरुवात करून आज अजयनी 17 गायी जमवल्या आहेत। सध्या शेतकऱ्यांचे शेती या एका व्यवसायावर उदरनिर्वाह करणं अशक्य होत चाललंय। मागच्या 10 वर्षात अस्मानी संकटांनी शेतकरी खचून गेलाय। यामुळे शेतकऱ्याला शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन किंवा अन्य व्यवसाय करणं गरजेचं होत चाललंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी जोडधंदा सुरू करणं गरजेचं आहे। शेतीस जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायास सर्वात जास्त पसंती दिली जाते। दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर अलीकडील काळात म्हशींच्या बरोबरीनं किंबहुना त्याहून अधिक गायींना अधिक पसंती दिली जाते। आज आपण या व्हिडिओ माध्यमातून जो गोठा पाहत आहात तो सुरुवातीला लहान होता, हळूहळू अनुभव घेत तो मोठा केला। मात्र सुमारे 1.5 एकर जमिनीवर अजयचं कार्यक्षेत्र आहे। गायींसाठी लागणारी वैरण, मका व त्यापासून तयार होणारा मुरघास स्वतःच तयार करतो। अजयला या सगळ्या कामात त्याची आई चांगल्या प्रकारे मदत करते। अजयकडे कुठलाही कामगार मदतीला नाहीये। गायीच्या आरोग्याविषयी अजयनं सांगितलं की मुक्त गोठ्याचा त्याला खूप फायदा झाला। गायी जेव्हा बांधलेल्या असायच्या तेव्हा काही वेळा आजारी पडायच्या। यासाठी उपाय म्हणून मुक्त गोठा बांधला, त्यामुळे गायी कुठेही फिरू लागल्या। मुक्त गोठ्यात गायींसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली। परिणामी गायींच्या दुधामध्ये व आरोग्यासाठी फायदा झाला। अजय सांगतो, मी स्वतः नोकरी सोडून या व्यवसायात शिरलो। सुटाबुटात लोकांचा चाकर होण्यापेक्षा स्वतःच्या घरी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास काम करून मालक बनलेलं केव्हाही चांगलंच। जोपर्यंत चांगलं शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणं ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही। ऑटोमोबाईल क्षेत्रातलं शिक्षण घेऊनही केवळ 2 गायींपासून 17 गायींपर्यंत संख्या वाढवलेल्या अजय मधुकर गुंजाळ या केवळ 23 वर्षीय तरुणाची यशोगाथा त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया। तर आता आपण मुलाखत पाहूया। गोकुळ डेअरी फार्मने आजवर भारतात अनेक राज्यांमध्ये गाई व म्हशींची विक्री केलेली आहे। त्याच्या ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर पशुपालन व्यवसायाचा विचार करत असाल, तुम्हाला हव्या असलेल्या गाई व म्हशी यांची आजच ऑर्डर द्या किंवा केवळ चौकशीसाठीही तुम्ही संपर्क करू शकता। तुम्हाला जर गोकुळ डेअरी करनाल हरियाणा येथून गाई म्हशी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर नक्की संपर्क साधा। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तर दुग्ध व्यवसायाविषयी आपण नेहमीच माहितीच्या यशोगाथा घेऊन येत असतो। जे शेतकरी कसे यशस्वी होतात या व्यवसायामध्ये त्याच्यात तुम्हाला आम्ही यशोगाथा तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर अशीच एक नवीन यशोगाथा तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर आज आपण आहे संगमनेर खुर्द संगमनेर येत आहे। तर एक युवा तरुण आहे, त्याने एक दुग्ध व्यवसाय केलेला आहे। त्याच्या 17 गायी आहेत। तर तो कसा या व्यवसायात यशस्वी झाला, तो वयाच्या 23व्या वर्षी तो यशस्वी आहे या व्यवसायात। तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊया तो कसा यशस्वी झाला। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव एकदा पत्ता सांगा। मी अजय मधुकर गुंजाळ, राहणार संगमनेर खुर्द। 23 रनिंग आहे आता मला वयाचे। मी 2020 पासून गाई धंद्यामध्ये व्यवसायात शिरलो पूर्ण। त्याआधी होता वडिलोपार्जित होता पण कमी होता प्रमाण।
मग आता मी 2 वर्षात भरपूर गाय वाढवल्या. आता 16-17 गाय आहे, त्यातल्या 9 दुधाच्या चालू आहे पूर्ण. आणि 120-130 लिटर दूध घालतो कंटिन्यू. आता ज्या गाय आहेत त्या कोणत्या जातीमध्ये आहेत? याच्यापच आहे आपल्याकडे सगळे याच्यापच. 2020 मध्ये ह्या व्यवसायाकडे तुम्ही वळालो. कशी सुरुवात झाली त्यावेळेस आणि ह्या व्यवसायाकडेच का वळाला? नाही, मी माझं शिक्षण 2020 पर्यंत पूर्ण केलं. ॲटोमोबाईलचा डिप्लोमा केला होता अमृतायनीला. आणि कंपनीत गेलो 1-2दा-3दा तिकडं पुण्याला, ते पसंत नाही झालं. माझा मोठा भाऊ पण त्यांनी कम्प्युटर डिप्लोमा केला आहे, त्याला पण नाही पसंत झालं. दोघं पण घरीच आहे. तो हॉटेलचा व्यवसाय करतो आहे, मी घरीच आहे. मी गायांकडे शिरलो. मग वडिलांना बोललो मला गोठाच द्या करून. मग गोठा केला. मग तिथून पुढं खरी सुरुवात झाली. मी 2-3 गाया लोणी बाजारातनं घेतल्या, काही इथंच घरी शेतकऱ्याकडून घेतल्या आणि काही घरच्या पण. म्हणजे 2 गायीपासून तुम्ही सुरुवात केली. 17 गायीमध्ये तुमचं रूपांतर झालं. सुरुवातीला गोठा कसा बांधला होता आणि आता कसा आहे? सुरुवातीला एकदम छोटा गोठा होता. हे पूर्ण नवीन आहे, घर पण नवीन आहे. सुरुवातीला गोठा तिकडे जुन्या घरीच होता, आपला जुनाच होता. तिथं पण 10 गायी होत्या, पण पहिल्या त्या काळातल्या 10 गायी होत्या अगोदर. त्यातल्या गायी एक पण नाही आपल्याकडे आता. हे सगळं नवीनच आहे डायरेक्ट. किती जमीन आहे तुम्हाला? जमीन 1.5 एकर आहे पूर्ण. 1.5 एकर जमीन. हो. व्यवसायासाठी ह्या तुम्हाला वैरण जे असते, चारा पाणी, ते विकत असतं का? काही विकत घेतो मका, पण आता एवढ्यात नाही घेतले. नाही तर मग आता खंडाने 1 वावर घेतलंय 1.5 एकर. आता त्यात पूर्ण मका आहे. गोकुळ डेअरी फार्मने आजवर भारतात अनेक राज्यांमध्ये गाई व म्हशींची विक्री केलेली आहे. त्याच्या ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर पशुपालन व्यवसायाचा विचार करत असाल, तुम्हाला हव्या असलेल्या गाई व म्हशी यांची आजच ऑर्डर द्या किंवा केवळ चौकशीसाठीही तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला जर गोकुळ डेअरी कर्नाल हरियाणा येथून गाई म्हशी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. पूर्ण मका आता त्यात. मग आता ती मका आल्यावरती मुरघास घरचाच होईल. म्हणजे मुरघास तुम्ही कधीपासून करताय? मुरघास 1-1.5 वर्षापासून करताय. तो तुम्ही स्वतः घरी करताय का विकत आणून घालताय? नाही, विकत आणून नाही घालत, करून घेतो. आपली मका असल्यावरती करून घेतो किंवा मग विकत मका घेऊन करून घेतो. त्याचा काय फायदा जाणवला तुम्हाला मुरघासाचा? मुरघासाचा फायदा असा जाणवला की गाय पाणी जास्त पिता, दूध पण जास्त देता आणि बैठक पण व्यवस्थित होती गायांची. रवंत पण चांगलं करतात, कारण कमी प्रमाणात जास्त दुधाचं उत्पन्न निघतं चाऱ्यात. कमी चाऱ्यात जास्त दूध देतात. ह्यासाठी आता तुमचं कामाचं शेड्यूल कसं असतं आणि तुम्ही कसं करता? म्हणजे कामगार वगैरे आहेत का? कामगार नाही आपल्याकडे कोणीच. मी आणि माझी आई आवरतो सकाळी, संध्याकाळी पण. सकाळी 5 वाजता उठतो दोघं पण. मग झाडणं असेल, शेण टाकणं असेल, शेण तर राहतच नाही, पण मग झाडणं, मग त्यानंतर धार काढणं, तिथून पुढं सुरुवात होती. 9 वाजेपर्यंत सगळं आवरून जातं. त्यात संध्याकाळचं पण चारा काढून ठेवतो काही. संध्याकाळी 4 वाजता जनावरं पूर्ण बांधलेली असतात. आणि खुराकामध्ये काय देता? खुराकामध्ये सरकी आणि कांडी देतो C25 म्हणून, आणि मका भरडा आणि मिनरल मिक्सचर राहतच. मिनरल मिक्सचर राहतं. हो. आणि ह्या जी गाय आहेत त्या तुम्ही HF मध्ये केलेल्या आहे पूर्ण. त्याला आजारी वगैरे पडतात का? आजारी पहिल्यांदा बांधलेला ज्यावेळेस होता त्यावेळेस पडत होत्या, पण आता ओपन ज्यावेळेस केला हा गोठा त्यापासून नाही पडते. कधी पडत्या फक्त ऊन जास्त असलं, उन्हात बसली तरच पडते काय. मुक्त गोठ्याचा तो फायदा जाणवला. किंवा मग पहिल्यांदा मस्टडीज कंटिन्यू राहत होता, आता मस्टडीचं प्रमाण पूर्ण 0 आहे. त्याचा म्हणजे कारण मुक्त गोठा. मुक्त गोठ्याचा तुम्हाला काय फायदा जाणवला? म्हणजे मुक्त गोठ्याचा फायदा असा जाणवला की आपलं पण काम कमी होतं आणि त्यांना पण त्रास कमी होतो. त्यांना पाहिजे त्या ठिकाणी बसता येतं आणि ज्या वेळेस पाहिजे पाणी त्यावेळेस पिता येते का पाणी. म्हणजे पाण्याची सोय त्यामध्ये केली? हो. म्हणजे साईडला बंद दिसतं आणि इकडं मुक्त असं पद्धत केली का कशी? नाही, पद्धत सगळी एकत्रच आपली मुक्ताची सगळी पूर्ण. त्या छोट्या कालवडी आहे तिकडं म्हणून त्या बांधून ठेवलेल्या आहे. म्हणजे पूर्णपणे ह्या गायी बांधल्या जात नाही? बांधल्या जातच नाही. 24 तास मोकळेच. आता फक्त धार काढायच्या टायमाला तेवढे बांधतो 1 तास. आणि दूध कसं काढता? हाताने काढता? मशीन पूर्ण. आता दूध कुठं विक्री करता मग? दूध इथंच 1 किलोमीटर आहे, सर्वज्ञ दूध संकलन केंद्र म्हणून. तिथं SR थोरातचं सेंटर आहे तिथं, त्यांच्याकडं. काय दर मिळतो आता सध्या? दर 33-34. आता एक गाय साधारणपणे किती दूध देते? आता मी पहिल्या इथला एका गाईचं काढलेलं आहे 23 ते 24 लिटर दूध. सगळ्यात जास्त 28 लिटर दूध देणार गाई. 28 दोन्ही टायमाचं? हो.
आणि दूध वाढीसाठी तुम्ही वेगळं काय करता का जनावरांसाठी, गायींसाठी? वेगळं काय नाही, गोळ्या औषधच दिल्या तर, बरं म्हणजे नसली दुधाला चालत चांगली तर मग अदुगर. बरं. आता ह्या गायी गाभण जाण्यासाठी काय प्रॉब्लेम, आणि गाभण तुम्ही गाप कशा घालवता? गाप निघल्यानंतर डॉक्टरकडूनच भरवतो आपण, वळू नये आपल्याकडं. बरं, गाभण जातात का? हो. त्यासाठी काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे नाही, काहीच नाही. आढळला का तुम्हाला आतापर्यंत केला? नाही. बरं. आता ह्या ज्या गायी आहेत ह्या खरेदी करताना तुम्ही काय काळजी घेतली किंवा काय घेता? खरेदी करताना मी माझं स्वतःच जाऊन घेतलेलं आहे पूर्ण गाई. बरं वडील पण नव्हते गाई घेताना. मी मला जी गाय आवडेल तीच मी आणायचो. इतर कोणाचं पण ऐकलेलं नाही अजून गाय आणायच्या टायमाला. मला जी काही आवडली नाही मी ती कधीच आणली नाही. शिंगाची जरी आवडली मला तर पण ती आणतोच मी. बरं. मग जास्त दूध गाय देणाऱ्या हे कसं ओळखायचं? जास्त दूध सड, कास, तिला कोठा तिचा मोठी गाय पाहिजे, सडांमध्ये अंतर, नसा गायची शिरा, सगळं त्याच्यावरती ती बघून ठरवून. बरं. गाई काय किमतीनं आणल्या होत्या त्यावेळेस? गाई मी त्यावेळेस एक गाई 86,000 रुपयाला आणली होती, सगळ्यात जास्त महागाची गाई. बरं. आता हे ज्या गायी आहेत सगळ्या त्या 2 गायीपासून तयार केलेल्या आहेत का परत? नाही, विक्रेते घेतलेले आहेत सगळं जवळ. त्याच्यातल्या 2-3च फक्त केले, घरी तयार केले. बरं. हा व्यवसाय ज्यावेळेस तुम्ही सुरू केला तर एवढा मोठा व्यवसाय तुमचा झालाय तर त्यावेळेस अडचणी आल्या असतील तुम्हाला? भरपूर अडचणी. काय आल्या? कोणी काही सांगत नाही, कोणाला काही चांगलं विचारलं तर काय करायचं काय नाही. मग स्वतःच्या मनाने करून बघायचं आधी, मग त्यातून अनुभव घ्यायचा, मग सगळ्या गमती करीत करीत तर आत्तापर्यंत आलोय. म्हणजे सगळा अनुभव तुम्ही विकत घ्या? हो. म्हणजे अडचण त्यातली काय नक्की काय तुम्हाला अडचण आली होती? अडचण अशीच, कोणाला काही विचारलं तर कोणी चांगलं नीट नाही सांगत गायांच्या बाबतीत, कोणी उलट सांगतं. आता त्यांची कॉपी केली तर आपण त्यांना आवडत नाही, मग ते उलट सांगणार, मग आपण त्यांचं सुईचं करून बघायचं असं. मग त्यांनी आता तुम्ही तसं काय तुम्हाला जाणवलं? आता तुम्ही काय लोकांना अनुभव सांगाल आता तुमच्या व्यवसायामधला? मी माझा अनुभव तर आहे तोच खरा सांगेल, मला जसं हे भेटतंय तसं. आणि आता दुग्ध व्यवसाय काय लोक म्हणतात की परवडत नाही, तर तुमचं काय मत आहे? मला तर परवडतो, मी नोकरी सोडून घरी येईल. याचं कारण असं की लक्ष देऊन जर केलं, चांगलं घरचं चारा असलं तर परवडतोच कंपल्सरी. फक्त चारा पाहिजे घरचा चारा असेल तर हा व्यवसाय परवडतोच. विकतचा चारा असला तर नाही परवडणार. आता तुम्ही केलेला मुक्त गोठा आहे तुमचा, तर त्याची पावसाळ्यात कशी काळजी घेता? पावसाळ्यात मी शेण भरून घेतो पूर्ण, त्यामुळे लेअर हे नाही होत, राडा नाही होत. मग त्यानंतर पाट्यावर गाईला बसायची सोय आहे पाट्यावरती. म्हणजे ह्यातलं जे शेण साचलेलं आहे ते तुम्ही पूर्ण काढून घेतो. आता तुम्ही मुक्त गोठा केला तर ह्या शेणामध्ये तुम्हाला काय बदल दिसला का? म्हणजे शेणामध्ये पूर्ण पावडर असते डायरेक्ट, आणि गोमतर पण एकत्र असतं, त्याच्यामुळे ते शेतीला चांगलंच असतं, चांगलं होतं. हो. आणि चारा तुम्ही काय प्रमाणात देता यांना, कसं देता? चारा देता का कसं? चारा कसा कुट्टी करून देता? कुठे? हो, कुट्टी करून पूर्ण. किती प्रमाणात देता मग ते? एका गाईला 1 जाळी तरी पडत असेल दिवसभरात. सकाळी 1 जाळी, संध्याकाळी 1 जाळी मिक्स कुटीची. अंदाजे किती किलो असेल तो? नेपियर गवताची कुटी 10-1 किलो पडत असेल एका गाईला. आणि त्यानंतर भूस काही, मुरघास काही, असं मिक्स मग चालूच. मिक्स सगळंच देतो थोडं थोडं. पण एक पाण्याची मुक्त गवण केलेली आहे डायरेक्ट सेपरेट. टाकी बांधली. शेड बांधण्यासाठी आता किती खर्च आला तुम्हाला? शेड बांधण्यासाठी 10.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. पूर्ण भर टाकून आणून उंच करून घेतलेलं आहे. वावर पूर्ण खड्ड्यात होतं पहिलं, नंतर त्याच्यात भर टाकून उंच करून घेतलेलं आहे. साईडनी पडदी वतलेली. पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घेता तुम्ही? पावसाळ्यात जनावरांची काळजी बसायला इकडं पाट्यावरती तर राहतच, पण ते पाट्यावरती पूर्ण दरवेळेस पावसाळ्यात दररोज सकाळ संध्याकाळ धुवून काढलं जातं, मग त्याच्यावरती जनावर येऊन बसतं. आता ह्याला जे चारा तुम्ही देताय तो कुट्टी करून देताय? कुट्टी करून. कुट्टी म्हणजे कधीपासून देताय? भरपूर, म्हणजे सुरुवातीपासूनच कुट्टी करून देतो चारा. शेड बांधण्यासाठी किती खर्च आला? 10-10.5 लाख रुपये. सगळा तो हळूहळू केला का एकदम केला? नाही, जसं काम चालू केलं मग स्टार्टच केलं पूर्ण. आणि आता सध्या किती दूध निघते मग सगळं तुमचं संकलन किती होते? 130 लिटर. यातून किती फायदा मिळतो तुम्हाला? आता हा व्यवसाय तुम्ही सुरू केल्यापासून तुम्हाला एक महिना किती रुपये नफा राहतो? 90,000 पर्यंत टोटल खर्च जातो. म्हणजे खर्च नाही, पूर्ण पेमेंट 90,000 पर्यंत जातं, पण 40,000 ते 50,000 रुपये कंटिन्यू राहतात शिल्लक महिन्याचे. 50% खर्च आणि 50% नफा. नोकरीपेक्षा हा व्यवसाय चांगलाच आहे.
मग आता हे कष्ट कसं असतं, यामधलं कष्ट तुम्ही काय करता? कष्ट मी सकाळी 9 वाजेपर्यंतच आवरितो सगळं, त्यानंतर आराम करतो, काही काम असलं तर काम करून येतो, नंतर आराम करतो पूर्ण. परत 4 वाजता मी माझ्या कामाची सुरुवात करतो, नंतर 7 वाजेपर्यंत परत आवरून जातं सगळं. शेतकऱ्यांना तुम्ही आता शेवटचा काय सल्ला द्याल ह्या व्यवसायाविषयी? शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय तर चांगलाच आहे, तो फक्त मनापासून केला पाहिजे, बरोबर, आवड म्हणून केला पाहिजे, बाकी मग नाही. म्हणजे जर आवड असेल तर हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा, आणि तुमचा व्यवसाय असाच वाढत जावो त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून. धन्यवाद. तर मंडळी, ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.